नमस्कार मित्रांनो, तर जसं आपल्या सर्वांना माहीतच आहे की येत्या 6 ऑक्टोबरला बिग बॉसचा ग्रँड फिनाले आहे, ज्यामध्ये फक्त 5 सदस्य सिलेक्ट होणार आहेत। त्याचप्रमाणे आज मिडवीक एविक्शन होणार आहे, ज्यामध्ये 2 सदस्य घराबाहेर जाणार आहेत। तर सध्याच्या वोटिंग ट्रेंडला पाहिल्यास सगळ्यात कमीत कमी मते वर्षा उसगावकर आणि जान्हवी केलेकर या दोघांना मिळत असल्यामुळे दोघं बॉटम 2 ला आहेत। मात्र असे असले तरीही जान्हवी केलेकरचा गेम सध्या घरात चांगला असल्यामुळे तिचे फॅन देखील भरभरून प्रेम देत आहेत। असे बघितल्यास बिग बॉस फक्त वोट्स बघत नसून कोणत्या सदस्याने घरात कंटेंट किती दिला आहे हे बघत आहे। त्यामुळे या ठिकाणी शक्यता आहे की जान्हवी केलेकर सेफ झोनमध्ये जाऊ शकते। पण जर जान्हवी केलेकर सेफ झाली तर या ठिकाणी अंकिता किंवा डीपी दादा म्हणजेच धनंजय पवार हे रिस्क झोनमध्ये जाऊ शकतात। याचे कारण असे की सध्या अंकिता आणि डीपी म्हणजेच धनंजय पवार 3ऱ्या किंवा 4थ्या क्रमांकावर आहेत। यामुळे जर बिग बॉसने जान्हवी किंवा वर्षा उसगावकरला सेफ करण्याचा निर्णय घेतल्यास डीपी किंवा अंकिता यांपैकी कोणीही घरातून मिडवीक एविक्शनमध्ये बाहेर जाऊ शकतात। यानंतर सूरज चव्हाण नेहमीप्रमाणे 1ल्या क्रमांकावर आहे, त्याच्या तर आजूबाजूला देखील कोणीच नाहीये। एवढा फॅन्सचा भरभरून सपोर्ट आणि महाराष्ट्राचे प्रेम त्याला मिळत आहे। त्यानंतर नंबर 2 ला आहे अभिजित सावंत, ज्याचा फॅन फॉलोइंग एक वेगळाच असून बिग बॉस मधील खेळ खूप चांगला राहिलेला आहे। तर तुमच्या मते मिडवीक एविक्शन मध्ये कोणते 2 सदस्य आज बिग बॉस मधून घराबाहेर जाणार, त्याचप्रमाणे कोण होणार बिग बॉसचा विनर हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की सांगा।